नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिओग्राफी बाय सचिन शिंदे या YouTube चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला माहिती आहे आपण ब्रह्मास्त्र सिरीज चालू केलेली आहे। टार्गेट 30 एप्रिलची जी एग्जाम होणार आहे 2023 मधली संभाव्य प्रश्न सिरीज आपण चालू केली। संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा ओके, पूर्व परीक्षेच्या संदर्भात आपण सिरीज चालू केलेली आहे। तुम्हाला सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद द्यायचे, कारण का तुम्ही मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आणि खूप जबरदस्त प्रतिसाद दिलेला आहे। असाच प्रतिसाद तुम्ही नेक्स्ट लेक्चरला सुद्धा म्हणजे आजच्या व्हिडिओला सुद्धा देणार आहात, बरोबर ना? कारण का एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन आहेत सगळे। 30 एप्रिलच्या परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यात जास्त या सिरीजचा खूप फायदा होणार आहे, बरोबर ना? कारण का तुम्ही जसं सांगितलं होतं त्याच पद्धतीने तुम्हाला सिरीज जी आहे ती परत एकदा चालू केलेली आहे। 2 दिवस मध्ये थोडासा गॅप पडला, थोडंसं समजून जा। बायकोचा वाढदिवस होता रे बे, तुम्हाला माहिती ना? सो बायकोच्या वाढदिवसाला जर कार्यकर्ता हजर नाही राहिला तर मग काही खरं नाही, मग सिरीज मग काय कंटिन्यू झाली नसती भावांनो, ठीक आहे ना? चला 2 दिवस लेट झालं पण थेट चला दुसरा पेपर आज आपण चालू करणार आहे। पेपर क्रमांक 2 पहिला पार्ट 1 बघितला, त्याच्यामध्ये 15 क्वेश्चन बघितले होते। आज आपण भाग 2 सेकंड पार्ट बघणार आहे, याच्या सुद्धा मध्ये 15 क्वेश्चन असणार आहेत। आणि हे क्वेश्चन तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने जे टॉपिक आपण निवडले तर त्याचा इनडायरेक्टली तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे। चला तर या सिरीज मध्ये पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे बघा। क्वेश्चन हा सदाहरित म्हणजे वनसंपत्ती या टॉपिक वर असणार आहे, बरोबर ना? वनसंपत्तीवरती सुद्धा तुम्हाला आयोग क्वेश्चन विचारते। तर काय क्वेश्चन आहे पहिला, आंबोली, लोणावळा आणि इगतपुरी परिसरात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे अरण्य आढळतात? ओके, कोणत्या प्रकारचे अरण्य म्हणजे कोणत्या प्रकारचे वन आढळतात? ओके, लक्षात राहू द्या। तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे काही वनांचे प्रकार आहेत, महाराष्ट्रातील वनांचे प्रकार, सपोज हा महाराष्ट्राचा नकाशा आहे। महाराष्ट्रातील वनांचे प्रकार कोणते कोणते आहेत? उष्णकटिबंधीय, तुम्हाला सदाहरित वने, उष्णकटिबंधीय सदाहरित वने ओके। त्याच्यानंतर उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने असतील, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी, उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी, काटेरी झुडपी वन, खारफुटीची वने, बरोबर ना? असे वेगवेगळे तुम्हाला वनांचे प्रकार पाहायला भेटतील। तर सगळ्यात अगोदर या किनारपट्टीच्या भागामध्ये जर तुम्ही हे सगळे वनांचे प्रकार जर बघितले तर हे सगळे तुम्हाला कसले आहेत? इथं तुम्हाला वनांचे प्रकार इथं किनारपट्टीची आणि खारफुटीची वने, बरोबर ना? हे कसले येतात? खारफुटीची वने तुम्हाला पाहायला भेटतील। याला किनारपट्टीची वने किंवा खारफुटीची वने असं म्हणायचं। याच्या अगोदरचा जो काही पार्ट 1 पेपर 1 जो होता, या पेपर 1 मध्ये सुद्धा एक तुम्हाला कांदळ वना संदर्भातला क्वेश्चन करंट रिलेटेड वनसंपत्ती या टॉपिक संदर्भात मी टाकला होता, बरोबर ना? चला तर मग किनारपट्टीच्या भागामध्ये खाड्यांच्या प्रदेशात उत्तर दक्षिण कोकणामध्ये तुम्हाला खारफुटीची वन आढळतात। ओके, त्याच्यानंतर हा जो तुम्हाला पट्टा, हा जो निळा पट्टा दिसतोय, बरोबर ना? म्हणजे हिरवा पट्टा दिसतोय असं उत्तरेकडून दक्षिणेकडे सलग, हा जो पट्टा आहे याला म्हणायचं उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने। ओके, उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने। तर हे उष्णकटिबंधीय निमसदाहरित वनांचा पट्टा आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे सलग। मग इथं जर तुम्ही बघितला तर ठाणे पालघरचा पण भाग येतो, बरोबर ना? ठाणे आणि त्याच्यानंतर वरचा पालघर, थोडासा भाग ठाणे आणि पालघरचा येईल, बरोबर ना? त्याच्यानंतर नाशिकच्या इथून सुरू झालेला आहे, म्हणजे इथं नाशिक जिल्ह्यामधला इगतपुरी भाग येईल, इगतपुरी। ओके, इगतपुरी, नाशिक मधल्या इगतपुरी, इथं तुम्हाला ठाणे, त्याच्यानंतर पालघर। ओके, त्याच्यानंतर तसाच म्हणजे हा तुमचा ठाणे आणि हा इकडचा पालघर, त्याच्यानंतर इथलचा इगतपुरी, त्याच्यानंतर इथं हा पुणे जिल्हा आलाय। पुणे जिल्हा आलाय म्हणजेच इथं तुमचा लोणावळा। ओके, लोणावळा, त्याच्यानंतर खंडाळा, हा तो तुमचा सलग भाग आहे। त्याच्यानंतर इथं तुमचा सिंधुदुर्ग मध्ये आंबोलीचा भाग आहे, बरोबर ना? आंबोली म्हणजे सह्याद्री पर्वताच्या उत्तर म्हणजे सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील सलग निमुळता असा तुमचा सलग पट्टा म्हणायचं। तर त्याला म्हणायचं तो कोणता पट्टा आहे? उष्णकटिबंधीय निमसदाहरित वनांचा पट्टा आहे। मग तो तुम्हाला इकडे काय दिलेला असेल, इथे नावाने काय दिलेला आहे?
की आंबोलीला लोणावळा इगतपुरी, आंबोली लोणावळा इगतपुरी म्हणजे खालूनवर आंबोली तसंच लोणावळा त्याच्यानंतर पुढे नाशिक पर्यंत इगतपुरी असा सलग पट्टा परिसरामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वन आढळतात? उष्णकटिबंधीय सदाहरित वने. आता उष्णकटिबंधीय सदाहरित वने जे आहेत, उष्णकटिबंधीय सदाहरित वने कुठे पाहायला भेटतील रे तुम्हाला? इकडे लक्ष द्या. उष्णकटिबंधीय सदाहरित वने इथं तुम्हाला आंबोलीमध्ये, ओके, इथं तुम्हाला उष्णकटिबंधीय सदाहरित वने तुम्हाला पाहायला भेटतील. ओके, त्याच्यानंतर हा जो पट्टा आहे इथलचा हा सगळा, ओके, आणि त्याच्यानंतर हा इथलचा जो पट्टा आहे हा सगळा, आणि त्याच्यानंतर इकडे पूर्व विदर्भ, ओके, पूर्व विदर्भ. तर इथं तुम्हाला उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वने पाहायला भेटतील. आर्द्र पानझडी वने, ओके, म्हणजे कुठं कुठं सांगितलं? पूर्व विदर्भ, विदर्भाचा पूर्व भाग आणि पश्चिम महाराष्ट्राचा असा इथं तुम्हाला नंदुरबार येईल, जळगाव येईल, त्याच्यानंतर नाशिकचा भाग, ओके, त्याच्यानंतर पुण्याचा काही भाग आहे, साताऱ्याचा काही भाग, सांगली, कोल्हापूर, इकडे रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग असा राहिलेला भाग. याच्यामध्ये कसले येतं? आर्द्र पानझडी वन येतं. मग राहिलेला बघ जो भाग आहे, मग हा जर भाग आपण इथलचा घेतला उदाहरणार्थ, एक मिनिट, हा जो पट्टा जर घेतला आपण, ओके, हा जो पट्टा आहे हा पट्टा कशाचा आहे? हा पट्टा आहे तुमचा काटेरी झुडप वने, काटेरी आणि झुडपी वने, बरोबर ना? हा पट्टा काटेरी झुडपी वन हा तुमचा सदाहरित निमसदाहरित वने, इथलचा जो आहे तो सदाहरित वने. मग राहिलेला जो भाग आहे हा एवढा इकडचा भाग म्हणजे, आणि त्याच्यानंतर हा एवढा भाग हा कसला आहे? शुष्क पानझडी वनांचा. कसला आहे? शुष्क पानझडी वने. आलं लक्षात? तर इथे लक्षात राहू दे, ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तुमच्या आंबोली लोणावळा इगतपुरी असं सलग खालून वरती पट्टा जर विचारला तर इथं सदाहरित वनांचा तर नाहीये, कारण का हा आंबोलीमध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोलीमध्ये आढळतात. उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने म्हणजेच एकचं उत्तर काय पाहिजे तुमचं? 2. ओके, उपोष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने म्हणजे कसले आहेत? तर उपोष्ण कटिबंधीय आणि निमसदाहरित म्हणजेच याचा अर्थ तो सदाहरितचा जो भाग असतो. आणि हे वन जे आहेत घाट माथे जे असतात, घाट माथे, ओके, घाट माथ्यावरती तुम्हाला कोणत्या प्रकारचे वन पाहायला भेटतील? घाट माथे म्हणजे जसं की तुम्हाला लोणावळा घ्या, खंडाळा घ्या, त्याच्यानंतर आपला हे घ्या भीमाशंकर घ्या, माथेरान घ्या, त्याच्यानंतर आंबोलीचा थोडासा भाग, त्याच्यानंतर आपला ह्याच्यात महाबळेश्वर घ्या, पाचगणी घ्या, त्याच्यानंतर गाविलगडच्या टेकड्या, गाविलगडचे डोंगर, ओके, या अशा ठिकाणी तुम्हाला घाट माथेच्या प्रदेशामध्ये उपोष्ण कटिबंधीय वन सदाहरित वनांचा पुढचा प्रकार आहे उपोष्ण कटिबंधीय वन. ठीक आहे, चला, तर एकचं उत्तर जे आहे ते काय पाहिजे? 2 हे उत्तर पाहिजे. लक्षात राहू द्या. याच्यामध्ये कोणते प्राणी आढळतात, कोणते हे आढळतात हे तुम्हाला तर मी डिटेल्स तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, चला, तर याच्यामध्ये लक्षात राहू द्या. पॉइंट कधी कधी क्वेश्चन तुम्हाला दिलेल्या नकाशामध्ये कधी कधी असंही विचारतील, दिलेल्या नकाशामध्ये सपोज हा जर एवढाच भाग जर तुम्हाला भाग जर दाखवला असा सलग पट्टा, तर हा जर तुम्हाला विचारला कोणत्या वनांचा आहे तर तो कोणत्या वनांचा सांगायचा आहे? निमसदाहरित वनांचा तुम्हाला सांगायचा आहे. ठीक आहे, चला, 2 नंबर क्वेश्चन. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग कोणत्या 2 गावांना जोडतो? याच्या अगोदर तुम्हाला या टॉपिक वरती खूप सारे क्वेश्चन विचारून झालेले आहेत, पण आज मी तुम्हाला प्रत्यक्षात कोणत्या 2 गावांपासून सुरुवात झाल्या, प्रत्यक्षात तुम्हाला डिस्ट्रिक्ट विचारलं तर सगळेजण सांगतात इथं तुमचा कोणता आहे? नाशिक पासून इकडे तुम्हाला मुंबई हा समृद्धी महामार्ग तयार झालेला आहे. हे सगळ्यांना माहिती, जिल्हा याची 701 किलोमीटर लांबी वगैरे वगैरे याच्याबद्दल सगळी डिटेल्स माहिती तुम्हाला आपल्या YouTube वरती तुम्हाला नॅशनल हायवे हा जो टॉपिक आहे हे नीट व्यवस्थित बघून जा. त्याच्यावरती सगळे नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्गावरती तुम्हाला एमपीएससी क्वेश्चन 100% विचारणार आहे. 30 एप्रिलला सुद्धा विचारणार आहे. आर्थिक औद्योगिक आणि राष्ट्रीय महामार्ग हे सगळे तुम्ही नीट व्यवस्थित बघून जा. याच्यावरती आपण 2 लेक्चर घेतलेले आहेत YouTube वरती, ते तुम्ही अगोदर बघून घ्या. ठीक आहे, आता मी तुम्हाला काय विचारलं की हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे जो आहे, कारण का पहिला समृद्धी महामार्ग जेव्हा सुरुवातीला हा जाहीर केला तेव्हा त्याचं नाव दिलं होतं समृद्धी महामार्ग. ओके, आता त्याचं नंतर नाव झालं शिवसेना आणि म्हणजे महाविकास आघाडी यांच्या कार्यकालामध्ये त्या महामार्गाचं नाव चेंज केलं. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे असं त्याचं नाव काय करण्यात आलेलं होतं. आणि आताच ह्याचा एक म्हणजे ह्याचं उद्घाटन जे होतं ते आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय
नरेंद्र मोदी साहेब यांच्या हाताने हे उद्घाटन झालेलं होतं, ठीक आहे। आणि हा कुठून सुरू म्हणजे ते पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं होतं नागपूर, ओके। नागपूर पासून तुम्हाला शिर्डी पर्यंत थोडक्यात याचं उद्घाटन झालंय पहिल्या टप्प्यानंतर दुसरा टप्पा शिर्डी पासून इकडे ठाणे आणि मुंबई पर्यंत येणार आहे, ठीक आहे। चला याच्याबद्दल सगळी माहिती, किती लांबी आहे, काय याच्यावरती कोणते औद्योगिक क्षेत्र आहेत, किती जिल्ह्यातून गेलाय वगैरे वगैरे सगळी माहिती तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे, नोट्स मध्ये पण सगळी दिलेली आहे। आता क्वेश्चन विचारलाय की हा महामार्ग जो आहे तो कोणत्या 2 गावांपासून प्रत्यक्षात सुरू झालेला आहे, तर खापा ते तळवदे आहे, कोटेगाव ते सावरोली आहे, त्याच्यानंतर शिवमंडका ते आमनेगाव किंवा आमनगाव आणि सोनेगाव ते अनगाव असं तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेलं आहे। बघा इथं तुम्हाला जे आहे ठाण्याचा भाग जो आहे तो दिलेला आहे, ठाणे बघा खरं मुंबई पासून नाहीये तर ठाण्यापासून सुरू झालाय आमने, ओके। आता हे आमनगाव, हा आमनगाव आहे किंवा आमनेगाव असं पण असू शकतं बरं का, आमने, ओके, आमनेगाव, आमने गावापासून तो इकडे 10 जिल्ह्यातून असा सलग इथं तुम्हाला नागपूर मधल्या बघा कोणता आहे शिवमडका या गावापर्यंत गेलेला आहे, म्हणजे कोणत्या 2 शहरांना। आता हेच विचारायचं राहिलं होतं, ह्याच्या अगोदर तर सगळे क्वेश्चन आहे पण याच्यावरती विचारून झाले जवळजवळ तुम्हाला 10 ते 12 क्वेश्चन या समृद्धी महामार्गावरती विचारून झाले, तर हे पॉइंट विचारलेला नव्हता मग हे तुम्हाला टाकलेले आहेत, कोणते अभयारण्य वगैरे काय येते हे सगळं मी तुम्हाला मागच्या याच्या अगोदरच्या 8 ऑक्टोबरची जी काही कंबाईनची झाली होती त्याच्या संदर्भात सुद्धा मी जवळजवळ 8 भाग टाकलेले आहेत संभाव्य प्रश्न सीरीजचे, ते पण बघून घ्या, ते पण तुम्हाला एक्झाम साठी त्याचा पण खूप मोठा फायदा होणार आहे। त्याचे सगळे लिंक जे आहेत मी तुम्हाला शेअर करेन, ठीक आहे। चला तर शिवमडका ते आमनेगाव किंवा आमनगाव पासून हा समृद्धी महामार्ग जे आहे या 2 शहरांना या 2 गावांना जोडतोय, हे नीट लक्षात राहू द्या, ठीक आहे। याच्याबद्दल जर विधान हे तुम्हाला माहिती आहे डायरेक्टली दिलेला आहे, तसं त्यांनी मुंबई पासून तो नागपूर पर्यंत। चला तर कोणते कोणते मुख्य 10 जिल्हे होते, नागपूर होता, वर्धा होता, अमरावती, वाशिम, बुलढाणा, त्याच्यानंतर औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि त्याच्यानंतर ठाणे, बरोबर ना, हे 10 जिल्हे। ठाणे तर मग मुंबई कसं काय दिलं, तर खरं ठाणे पासूनच सुरू झालेलं आहे, ठीक आहे। चला तर हे मी इकडनं सांगितलं बघा, ठाण्यातून कुठे जातोय तो नाशिकला, नाशिकवरून कुठे गेला अहमदनगर, अहमदनगरवरून जालना, जालन्यावरून म्हणजे आपल्या औरंगाबाद मधून जालना, जालन्यावरून तुम्हाला बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर असा 10 जिल्ह्यातून तुम्हाला जातोय। इनडायरेक्टली इतर 14 जिल्हे त्याच्याशी अटॅच असणार आहेत, बरोबर ना, हे सगळं तुम्हाला डिटेल्स माहिती सांगितलेली आहे। तर याचं उत्तर काय सांगायचे, शिवमडका ते आमनेगाव किंवा आमनगाव असा हा महामार्ग आहे, ठीक आहे। अजून एक जो महामार्ग आहे नागपूर, म्हणजे नागपूर असा ह्या समृद्धी महामार्गाला जोडून एक म्हणजे कोणता महामार्ग आहे याच्या अगोदरही तुम्हाला मी त्याच्यावरती एक लेक्चर घेईन, शक्तीपीठ एक्सप्रेस कोणता असणार आहे, शक्तीपीठ एक्सप्रेसवे। आता हा जो असणार आहे हा सुद्धा खूप मोठा एक्सप्रेसवे असणार आहे। हा बघा इथून तुम्हाला नागपूर पासून सुरू झाला, म्हणजे खरा तो वर्ध्यापासून सुरू झालाय, पण या महामार्ग समृद्धी महामार्गाला अटॅच करून तो तिथं नागपूर कशी गेला, म्हणजे नागपूर वर्धा असाच तुम्हाला इथं गोव्यापर्यंत असा जाणार आहे महामार्ग, ओके। आणि याच्यामध्ये माहूरची असेल, लक्ष्मीची असेल, तूल, हे सगळे शक्तीपीठ जे आहेत हे सगळे याच्यावर आलेत, म्हणून याला शक्तीपीठ एक्सप्रेसवे असा असणार आहे। याच्याबद्दल डिटेल्स आपण नंतर घेऊया हे लेक्चर, ठीक आहे, हे नीट लक्षात राहू द्या, ठीक आहे। याचं उत्तर 3 आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 नंबर, जालना जिल्ह्याच्या सीमेवर, तुम्हाला माहितीये हा राजकीय भूगोल मधला मी क्वेश्चन काढलाय, प्रशासकीय विभाग म्हणा किंवा राजकीय भूगोल म्हणा, कारण त्याच्यावरही तुम्हाला आजकाल क्वेश्चन विचारतात, बऱ्याचशा जिल्ह्यावरती क्वेश्चन विचारून झाले, कोणत्या जिल्ह्याला घड्याळाच्या काट्यानुसार लागतात, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, ओके, कोणत्या जिल्ह्यांच्या लागतात, कोणाची लागत नाही, अशा टाइपचे क्वेश्चन तुम्हाला आयोगाने विचारलेले आहेत। तर जालना जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या जिल्ह्यांचा घड्याळाच्या काट्यानुसार योग्य क्रम निवडायचा आहे। घड्याळाच्या काट्यानुसार ज्या जिल्ह्यांच्या सीमा लागतात जालना जिल्ह्याला, म्हणजे त्याच्या सीमावरचे जे काही जिल्हे आहेत त्यांच्या सीमावरच्या जिल्ह्यांचा घड्याळाच्या काट्यानुसार क्रम विचारायचा सांगितलाय, ओके। मग कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा याला म्हणजे क्रम लागतोय, तर इथं आपण प्रत्यक्षात नकाशात बघूया। हा जो नकाशा आहे मी तुम्हाला निळा ह्यानी काढून बॉर्डर काढून दाखवतो, हा एक सेकंड, हा बघा इथून जो आहे, नाहीतर रेडनीच तुम्हाला जास्त दिसेल, बघा हा जो आहे ही जालन्याची सीमा आहे,
ओके, हे रेड कलरने मी जे दाखवलंय ही कोणाची सीमा आहे? जालना. हा जालना जिल्हा आहे. मग जालना जिल्ह्याला कोणाकोणाची सीमा लागते अगोदर बघा इकडे सगळ्यात उत्तरेला कोणाची लागते रे? जळगावला. म्हणून उत्तरेला सर्वात अगोदर जळगाव, घड्याळाच्या काट्यानुसार म्हणते, घड्याळाच्या काट्यानुसार उत्तरेला जळगावची सीमा आहे. त्याच्यानंतर इथं 2 बुलढाणा. ओके, इथं बुलढाण्याला सीमा लागते म्हणून इथं 2 नंबरला बुलढाणा येईल. त्याच्यानंतर असाच तुम्ही आलात परभणीला, बरोबर ना? इथं परभणीची सीमा लागते म्हणजे 3 नंबर परभणी आहे. त्याच्यानंतर बघा इथं बीडची सीमा लागते म्हणजे इथं 4 नंबर, 1 2 3 आणि 4 नंबर बीड लागेल. त्याच्यानंतर बघा आता इथं अहमदनगरची सीमा लागत नाही बरं का, इथं नीट लक्षात घ्या. ही अहमदनगरची इथूनच कट झाला, इथून कट झाला. ओके, आणि इकडे बीडची सीमा लागते अहमदनगरला, म्हणजे अहमदनगरची जालन्याला सीमा लागत नाही. त्याच्यानंतर कोण आलाय? औरंगाबाद. ओके, हा औरंगाबादची सीमा लागला म्हणजे जवळजवळ 5 डिस्ट्रिक्टच्या सीमा लागतात या जालन्याला. मग पहिल्या घड्याळाच्या काट्यानुसार जर विचारला तर नंबर 1 जळगाव, बुलढाणा, त्याच्यानंतर परभणी, बीड आणि औरंगाबाद असं तुम्हाला सीमांचा क्रम द्यायचा आहे. मग बघूया, जळगावचा उत्तरेला सर्वात सीमा लागते म्हणजे 1 आणि 2 हे तर कन्फर्म आहे, बरोबर ना? हे तर 2 कन्फर्म झाले म्हणजे हे उडाला आणि हा पहिला पण उडाला, बरोबर ना? आता 2 मध्ये कन्फर्म करायचे. बघा इथं जळगाव आहे, त्याच्यानंतर बुलढाणा आहे, इथं परभणी आहे, बीड आहे, त्याच्यानंतर औरंगाबाद आहे. पण इथे एक्स्ट्रा काय आहे? हिंगोली. म्हणून हे ऑप्शन जे आहे 2 नंबर गेलं म्हणजे राहिला काय? पर्याय क्रमांक 3. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 त्याचं उत्तर आहे 3. अलग लक्षात कसं? इथं हिंगोली फक्त एक्स्ट्रा, हिंगोलीची सीमा लागत नाही. इथं जळगाव, बुलढाणा, परभणी, बीड आणि औरंगाबाद यांची सीमा लागतीये म्हणून तुम्हाला पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर पाहिजे आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चनच्या अगोदर बघा थोडंसं प्रमोशनचा भाग आहे. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना अजूनही वेळ गेलेला नाहीये, ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन आपल्या बॅच जॉईन करायचे त्यांनी प्ले स्टोर वरती जायचंय. प्ले स्टोर वरती गेल्याच्या नंतर जिओग्राफी बाय सचिन शिंदे युट्यूबच्या तुमचं प्ले स्टोर वरून ऍप डाउनलोड करा. एक न्यू ऍप आहे, 2 ऍप दिसतील, दोन्ही वरती कोणत्याही वरती बॅच तुम्हाला पाहायला भेटतील. दोन्ही ऍपवर आहेत, नीट लक्षात ठेवा. सध्याला तुम्हाला कंबाईनची बॅच चालू आहे जिओग्राफी बाय सचिन शिंदे या ऍप वरती. तर ही कंबाईन टार्गेट 30 एप्रिलची जी होणारी एक्झाम आहे 2023 ची, त्याच्यासाठी ही बॅच असणार आहे. 1299 रुपये तुम्हाला फीस आहे त्याची. आणि दुसरीकडे राज्यसेवेची बॅच आहे, याची सुद्धा फीस मी कमी केली आहे. 1900 वरून डायरेक्ट 1500-1600 रुपये फीस केलेली आहे. त्यामुळे ही बॅच जी आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच असणार आहे आणि ही राज्यसेवा मुख्य परीक्षेची बॅच असणार आहे. म्हणजे ही सुद्धा कंबाईन पूर्व राज्यसेवा पूर्व, सध्याला 2 बॅच मी न्यू रेकॉर्डेड टाकलेले आहेत, त्याच्यामुळे ह्या 2 करून घ्या. पुढच्या काळात तुम्हाला फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच राज्यसेवेची आणि फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच कंबाईनची ही सुद्धा येणाऱ्या काळात तुम्हाला लवकरच पडतील. ठीक आहे, तोपर्यंत त्यांना डिटेल्स व्यवस्थित करून घ्यायचे. ओके, सगळ्या कन्सेप्ट आणि एक्झामच्या दृष्टीने खूप फायदा होईल अशा ह्या 2 बॅच आहेत, राज्यसेवेची फ्री आणि कंबाईनची फ्री. यांच्या दोघांच्या मुख्य परीक्षेच्या नंतर न्यू रेकॉर्डेड नवीन त्याचं काम चालू आहे. ठीक आहे, ज्यांना घ्यायच्यात त्यांनी या ऍप डाउनलोड करा. काही अडचण आली तर तुम्हाला नंबर दिलेला आहे मी, याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, चला या पुढे नेक्स्ट क्वेश्चन. खालील जोड्या जुळवा. आता जोड्या लावामध्ये प्रश्न आहे बघा, इकडे तुम्हाला धरण दिलेले आहेत आणि इकडे तुम्हाला जलाशयाला दिलेले नाव दिलेले आहेत. बघा, धरणावरती कंबाईनचा 100% क्वेश्चन असतो. नदी आणि धरण याच्या योग्य जोड्या लावा. धरणाला कोणते जुने नाव आहेत, कोणते नवीन नाव आहेत, किंवा धरणातल्या पाण्याला काय नाव दिलेलं आहे, म्हणजे आपण जलाशयाला नाव दिलं कोणते, त्याच्या जोड्या लावामध्ये विचारते ना. कोणतं धरण कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये आहे याच्या विचार जोड्या लावामध्ये विचारते, नाही तर कोणतं धरण कोणत्या नदीवर आहे असे. मग पण धरणावरती फिक्स क्वेश्चन आहे. जल व्यवस्थापन किंवा नदी प्रणाली. ओके, जल व्यवस्थापन मधला हा तुम्हाला क्वेश्चन असणार आहे. खालील जोड्या जुळवा. इकडे धरण दिले, तिकडे जलाशयाला दिलेले नाव दिलेले आहेत. बघा, हे जे धरण आहे पण या धरणातलं जे आतलं हे जे पाणी आहे, ओके, या पाणी म्हणजेच आपण याला जलाशय जे आहे, जलाशय, या जलाशयाला काय नाव दिलेलं आहे, असे नवीन नाव दिलेले आहेत. तर त्या नावांच्या कोणत्या धरणाला कोणत्या जलाशयाला नाव दिले, असं कोणतं नाव दिलेलं जोड्या जुळवायच्या का. मग इथं तुम्हाला मांजरा धरण दिले, माणिकडोह धरण दिले, उजनी धरण दिले आणि गोसीखुर्द धरण दिले आहे. याची योग्य जोडी तुम्हाला लावायची आहे. कोणती योग्य जोडी दिसतीये? सगळ्यात अगोदर बघा उजनी धरण. उजनी धरण नीट लक्षात राहू द्या. उजनी धरणाला यशवंत सागर असं नाव दिलेलं आहे.
बरोबर ना? जे कन्फर्म जे तुम्हाला माहिती आहे ती अगोदर जोडी लावायला टाकायची. सीचं एक किती जागेवर आहे? सीचं ए फक्त एक जागेवर पर्याय इथं जोडून गेला. आता जर का पर्याय असा एकाच जागेवर असेल आणि तुम्हाला 100% माहिती की त्याची जोडी तीच आहे, मग पुढचे ऑटोमॅटिक लागून जाणार आहेत. अशा ठिकाणी बरोबर उत्तर गोल करून पुढचा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. काही लोक काय करतात, बघा इथे एकावन्न उत्तर निघलंय ना तुमचं, तरी पण बाकीचे पण जोड्या लावत बसतात. अरे कशाला? त्याच्यामुळे तुमचा दुसरा क्वेश्चन अटेम्प्ट होईल ना. बरोबर का? आलं लक्षात? हा, नीट लक्षात घ्या. चला, हे तुम्हाला कन्फर्म माहिती आहे. उजनी धरणातलं जे पाणी आहे त्यातला यशवंत सागर जलाशय असं याला नाव दिलेलं आहे. लक्षात राहू द्या. ठीक आहे. बरं, दुसरं कोणतं धरण आहे असलं ज्याचं तुम्हाला नाव सांग म्हणजे कन्फर्म अजून सांगता येईल? ह्याच्यावरून जर कोणाला कच्च पक्क असलं, पण हे कन्फर्म आहे. आता बघा, एचं 4 आहे. मांजरा धरण आहे. मांजरा धरणाला निजाम सागर. ओके, आता नीट लक्षात राहू द्या. कुणी काय म्हणेन, कुणी माझंच मागच्या वेळेस जर लेक्चर बघितलं, माझं जर युट्यूबवरचं लेक्चर जर बघितलं, तर मांजरा नदीवरती, ओके, मांजरा नदीवरती मांजरा नावाचं धरण आहे. ओके, मांजरा नावाचं धरण आहे आणि म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती. ओके, त्याच्यानंतर आता तेलंगणा राज्यामध्ये, ओके, तेलंगणा राज्यामध्ये मांजरा नदीवरचाच एक प्रकल्प आहे. काय म्हटलं मी? मांजरा नदीवरती एक प्रकल्प आहे. या प्रकल्पाला नाव आहे निजाम सागर. काय नाव आहे? निजाम सागर. हे कन्फर्म 100% बरोबर आहे. तेलंगणा राज्यामध्ये मांजरा नदीवरती मांजरा प्रकल्प आहे, त्याचं नाव आहे निजाम सागर धरण किंवा निजाम सागर धरण. ओके, हे नाव नीट लक्षात राहू द्या. हे कन्फर्म आहे. आता मग तुम्ही म्हणणार, मग मांजरा धरणाला निजाम सागर तुम्ही कसं काय नाव दिलं? लक्षात राहू द्या. बघा, कधी जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारलाच, कारण का काही पुस्तकांमध्ये तुम्हाला असं पण दिलेलं आहे, काही पुस्तकांमध्ये अशी पण हेडिंग दिलेली आहे किंवा अशी पण माहिती दिलेली आहे, म्हणून तुम्हाला मी सांगितलं हे तुम्हाला 99% जे आहे हे 99% असलं येणार नाही ऑप्शन मध्ये. जर क्वेश्चन जर विचारला तर 99% येणार नाही. ओके, पण जरी विचारलंच तर मांजराला निजाम सागर द्या. हे नॉट शुअर म्हणजे कन्फर्म नाही, तरीही मी तुम्हाला रिस्क घेऊन सांगतो आहे. याच्यामध्ये ज्यांना नंतर लेक्चर बघितल्याच्या नंतर खाली लगेच कमेंट्स येतात लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या. ठीक आहे, तुमचं साहजिक आहे. माझं म्हणणं समजून घ्या. 99% तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की मांजरा नदीवरती निजाम सागर प्रकल्प किंवा धरण आहे हे तेलंगणा राज्यामध्ये. ओके, आणि मांजरा धरणाच्या जलाशयाला निजाम सागर म्हणतात असं नाही, जरी मी इथं दिलेला असेल. मी कारण का मुद्दाम इथं मी क्वेश्चन हा दिलेला आहे, कारण का काही पुस्तकात तुम्हाला हे असं वाचण्यात येतं आणि त्याची जोडी लावून टाकतात. जर पुस्तकात अशी आली तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल, पण याचं मुख्य उत्तर तुम्हाला काय द्यायचं लक्षात आलं ना? हा, मी इथं तुम्हाला दिलेलं आहे निजाम सागर. ओके, हे जे धरण आहे हे धरण, ओके, हे जे धरण आहे किंवा तुमचा प्रकल्प आहे हा कुठे? तेलंगणा राज्यामध्ये. कुठे आहे? तेलंगणा. ओके, तेलंगणा राज्यामध्ये. हा, एवढंच लक्षात राहू द्या. याच्या मांजरा धरणाच्या पाण्याला निजाम सागर म्हणतात का? तर नाही. पण जर तुम्हाला एमपीएससीने अशा टाईपचा प्रश्न जर विचारला तरीही तुम्हाला उत्तर हे द्यायचं आहे, पण माझ्या मते 99% हे देणारच नाहीत असं. ठीक आहे, मी इथं मुद्दाम टाकलेला आहे. आणि काही पुस्तकातल्या काही करेक्शन आहेत ते त्यांच्या पुस्तकातल्या करेक्शन मी काढू शकत नाही, पण त्याच्यावर प्रश्न टाकून मी कसं खरं आहे कसं खोटं आहे हे माझं सांगण्याचं तुम्हाला म्हणजे हेतू आहे, जेणेकरून तुम्हाला काय खरं आणि काय खोटं हे लक्षात येईल. चलो बघा, त्याच्यानंतर काय आहे? बी, माणिकडोह. माणिकडोहचं उत्तर काय म्हणते? ती. माणिकडोहला शहाजी सागर. त्याच्यानंतर उजनीचं जे आहे ते यशवंत सागर. गोशी खुर्द जे आहे डी, गोशी खुर्द बघा डी, मग याचं उत्तर काय आहे? 2. गोशी खुर्द 2, इंदिरा सागर. ठीक आहे, चला याच्यामध्ये तुम्हाला बघा, मी इथं तुम्हाला अजून ऑदर काही धरणं दिलेली आहेत. नंतरचे बाकीचे तुम्हाला मी युट्यूबवरचे लेक्चर बघा. सगळ्या महाराष्ट्रातल्या धरणाला काय कोणते जलाशयाला नाव दिले हे सगळे मी दिलेले आहेत, तेवढेच करून घ्या. आता मी काही तुम्हाला इथं घेतले, जसं की पानसेत जर धरण घेतलं, पानसेत म्हणजे आंबी नदीची उपनदी ती.
ओके, पानशेत नदी बघा, पानशेत धरण हे तानाजी सागर त्याच्या जलाशयाला नाव दिलेलं आहे. वरसगाव जे धरण आहे, वरसगाव ते मुशी नदीवरती आहे. मुशी ही मुठा नदीची उपनदी आहे. वीर बाजी पासलकर. आता बघा इथं बऱ्याचशा वेळेस मला मुलांच्या कमेंट येणार आहेत, इथं बऱ्याचशा वेळेस ज्या आहेत कमेंट येणार आहेत, पण हीच माहिती जी आहे ती बरोबर आहे, ही जशी तशी लक्षात राहू द्या. भाटघर धरण जी आहे ती वेळवंडी नदी, नीरा नदीची उपनदी आहे. वेळवंडी तुम्हाला माहिती आहे, आपण मागच्याच लेक्चर भीमा नदीवरती तुम्हाला सगळी व्यवस्थित काढून दिलेली होती. भाटघर धरण वेळवंडी नदीवर आहे. नीरा नदीची उपनदी ही. एसाजी कंक जलाशय त्याला नाव दिलेलं आहे. जायकवाडी धरण जे आहे त्याला नाथसागर तिथालच्या पाण्याला नाव आहे जलाशयाला. माणिक डोह जे आहे ते शहाजी सागर. राधानगरी जे आहे, राधानगरी याला तुम्हाला लक्ष्मी सागर दिलेलं होतं. वैतरणा नदीवर वैतरणा धरण आहे. मोडक सागर त्याच्या जलाशयाला नाव दिले. आणि कोयना नदी जी आहे, कोयना नदी त्याच्यावरती कोयना धरण आहे, त्याला शिवाजी सागर असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून जवळजवळ माझ्याकडे 15 नावं आहेत, त्याच्यातले मी तुम्हाला 8 दिलेले आहेत. ठीक आहे. अजून पुढच्या लेक्चर मध्ये त्याच्यावर क्वेश्चन काढून ते पण तुम्हाला देईल, पण तुम्हाला नोट्स मध्ये दिलेलं आहे. आणि युट्यूबचं लेक्चर नीट व्यवस्थित बघून घ्या. तुम्हाला मागचे युट्यूबचे लेक्चर जे आहेत ऑक्टोबर 30 एप्रिलचे, म्हणजे 30 कंबाईनचे, 8 ऑक्टोबरचे नाही का, त्याच्यामध्ये 8 व्हिडिओ बनवले होते, तर ते पण बघून घ्या. त्याच्यामध्ये पण हे डिटेल्स माहिती तुम्हाला दिलेली आहे. खालील विधानांचा विचार करा. खाली कोणते विधान दिले तर त्याचा काय विचार करायचा आहे बघा. महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकाने, ज्वालामुखीच्या केंद्रीय उद्रेकातून झाली आहे. बघा, मी याच्या अगोदरही तुम्हाला लेक्चर घेतलेलेच आहे. तुम्हाला माहिती आहे की ज्वालामुखीच्या केंद्रीय उद्रेकातून नाही झालेलं, तर कसले उद्रेक झाले, भेगीय. कसला उद्रेक आहे, भेगीय. भेगीय म्हणजेच आपण याला काय म्हणतो रे, भेगीय. भेगीय म्हणजेच याला काय म्हणतो आपण, भ्रंशमूलक. ओके, काय म्हणतो आपण, भ्रंशमूलक. इथं नाव देतो, भ्रंशमूलक. भ्रंशमूलक ज्वालामुखी किंवा भेगीय ज्वालामुखीच्या उद्रेकातून कशाची निर्मिती झालेली आहे, दख्खनच्या पठाराची निर्मिती झालेली आहे. इथं केंद्रीय उद्रेकातून म्हणते, म्हणून हे विधान जे आहे हे कसलं आहे, चुकीचं आहे. बरोबर काय पाहिजे होतं, भेगीय किंवा तुम्हाला भ्रंशमूलक ज्वालामुखीच्या उद्रेकातून. 170 ते 135 मिलियन वर्षापूर्वी याची निर्मिती झालेली होती. कोणती, क्रेटिसियस. ओके, क्रेटिसियस कालखंडामध्ये. बरोबर ना, हे सगळं झालेलं आहे. इंद्रायणी ही नदी तामिनी डोंगराच्या दक्षिणेकडे स्थित आहे. लक्षात राहू द्या, कोणती नदी म्हणलंय, इंद्रायणी आणि इंद्रावती. नीट लक्षात राहू द्या, इंद्रावती ही महाराष्ट्र आणि छत्तीसगड यांच्या बाउंड्रीवरून उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी आहे. ओडिशा राज्यामध्ये उगम पावते तिकडं. मग ही इंद्रायणी कुठाची, पुण्यामधली. इंद्रायणी ही नदी तामिनी डोंगराच्या, सपोज हे डोंगर आहेत, या तामिनी डोंगराच्या दक्षिणेकडून वाहतीये असं स्थित आहे. नाही, हे चूक आहे. कारण का, तामिनीच्या डोंगराच्या सुद्धा उत्तरेकडून ही नदी अशी वाहत जाते आहे. ओके, त्याच्यामुळं हे विधान चुकीचं आहे. दक्षिणेकडे स्थित आहे नाही, तर ती कुठे आहे, उत्तरेकडे स्थित आहे. ती उत्तरेकडे त्या नदीचं खोरं आहे, दक्षिणेकडे नाही. आणि तामिनी डोंगरामुळे, ओके, सपोज ही तामिनीचे डोंगर आहेत, तामिनी डोंगरामुळे मुळा आणि मुठ्ठा नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत. म्हणजे ही नदी समज मुळा आणि ही कोणती आहे, मुठ्ठा. आणि या दोघी नंतर इथे एकत्रित येतात. बरोबर ना, ही कोणती आहे, मुळा, आणि ही कोणती आहे, मुठ्ठा. ओके, तर या डोंगरामुळे तामिनीच्या डोंगरामुळे खोरी वेगळी झाली आहे, असं यांचं मत आहे. आणि हे एकदम बरोबर आहे. लक्षात. चला मी तुम्हाला दाखवतो पुढं. बघा, हे पुणे जिल्ह्याचा नकाशा आहे. पुणे जिल्ह्याच्या नकाशामध्ये बघा, वरती जे आहे पुष्पावती नदी येते दाखवली. पुष्पावती ती येऊन कोणाला मिळाली, कुकडीला. म्हणजे कुकडी नदीची उपनदी कोणती, पुष्पावती. कुकडी नदी जाऊन कुणाला मिळाली, घोड नदीला. कुकडी नदी जाऊन कुणाला मिळाली, घोड नदीला. आणि घोड नदीला अजून एक नदी मिळाली, मीना नदी. त्याच्या खाली आता भीमा नदी, इथं भीमाशंकरला उगम पावली, ही भीमा नदी अशी आली वाहत, भीमा नदी. आता भीमा नदी जी आहे, भीमा नदी आणि इथं भामा नदी, ही कोणती आहे, भामा नदी. भीमा नदी आणि भामा नदी यांच्या मधला जो असा डोंगररांग आहे, याला म्हणतात
सिंगी डोंगर रांग. काय म्हणतात? सिंगी डोंगर. कोणतं म्हणलं मी? भीमा आणि भामा डोंगराच्या मध्ये कोणती डोंगर रांग आहे? सिंगी डोंगर रांग. म्हणजे सिंगी डोंगरामुळे भीमा आणि भामा नदीची खोरे वेगळी झाली. ही सिंगी डोंगर रांग आहे. भीमा आणि भामा नद्यांची खोरी वेगळी कशामुळे झाली? सिंगी डोंगरामुळे. चला या त्याच्या खाली भामा नदीच्या खाली एक डोंगर रांग आहे, त्याला म्हणायचं, इथे लिहून देतो मी, तासुबाई. कोणते आहे? तासुबाईचे डोंगर. ओके, तासुबाईचे डोंगर. आणि तासुबाई डोंगराच्या उत्तरेला मग कोणत्या नदीचं खोर आहे रे? तर ही आहे तुमची कोणती? भामा नदी. ओके, ही आहे भामा. आणि इथून एक नदी जाते, ती म्हणजे कोणती आहे? इंद्रायणी. खाली इंद्रायणी. म्हणजे इंद्रायणी तासुबाई डोंगरामुळे भामा आणि इंद्रायणी नद्यांची खोरी वेगळी झाली. म्हणजे तासुबाई डोंगराच्या दक्षिणेला कोणत्या नदीचं खोर आहे? तासुबाई डोंगराच्या दक्षिणेला आहे इंद्रायणी नदीचं खोर. नॉट इकडं तामिनीच्या डोंगराच्या दक्षिणेला. आलं लक्षात? म्हणून हे उत्तर चुकीचं होतं. बघा इथं लक्षात आलं का? इथे एक डोंगर रांग आहे आणि त्याच्या खाली जर आलात, ह्या इथं आली तुमची इंद्रायणी. ओके, इंद्रायणी नदी. ही इंद्रायणी अशी जाऊन इथे मिळाली. इंद्रायणी नदीच्या खाली तुम्हाला लगेच एक कोणते डोंगर म्हणजे नदी कोणती आहे? पावना. ओके, ही आहे पावना नदी. आणि इथे एक डोंगर रांग आहे. पावना नदीच्या खाली एक डोंगर रांग आहे, त्याला मांडवी डोंगर रांग म्हणतात. ओके, इथं कोणती नदी सांगितली तुम्हाला मी? पावना. ओके, ही पावना. आणि इथं एक डोंगर रांग सांगायची आहे, ती म्हणजे कोणती आहे? मांडवी डोंगर रांग. कोणती आहे? मांडवी डोंगर. आणि मांडवी डोंगराच्या खालून कोणती नदी जाते रे? तर इथून जाते मुळा नदी. ओके, आणि मुळा नदीच्या खाली इथं जे आहेत हे डोंगर कोणते येतात? तामिनीचे डोंगर. कोणते आहेत? तामिनीचे. याच्या खालून एक नदी जाते, ती म्हणजे कोणती आहे? मुठा नदी. म्हणजे लक्षात राहू द्या, तुम्हाला हे येणाऱ्या काळातले प्रश्न आहेत. बघा येणाऱ्या काळातले प्रश्न बघा. भीमा आणि भामा नद्यांची खोरे हे सिंगी डोंगरामुळे वेगळी झाली. त्याच्यानंतर भामा आणि इंद्रायणी नदीचं खोर जे आहे ते तासुबाई डोंगरामुळे वेगळं झालं. त्याच्यानंतर इंद्रायणी ऑब्लिक तुमची पावना नदी, पावना आणि मुळा नदीचं जे खोर आहे ते मांडवी डोंगरामुळं, मुळा आणि मुठ्ठा नदीचं खोर हे तामिनी डोंगरामुळे वेगळं होतं. आणि तामिनी डोंगरामुळे मुळा आणि त्याच्यानंतर खाली जर घेतलं मुठ्ठा नदी आणि नीरा नदी जर घेतलं, मुठ्ठा आणि नीरा नदी जर घेतलं तर अंबाला डोंगरामुळे खोर वेगळं झालेलं आहे. ओके, ही त्याची नीरा नदी, हा अंबाला डोंगर. तर असं तुम्हाला जर एमपीएससीने जर उद्या विचारलं तर नीट लक्षात राहू द्या. म्हणजे ए विधान चुकीचं आहे, कारण का केंद्रीय नाही तर ते भेगे ज्वालामुखीने किंवा भ्रंशमूलक ज्वालामुखीने होते. इंद्रायणी नदी तामिनीच्या डोंगराच्या दक्षिणेला नाही तर ती उत्तरेला आहे. आणि तामिनी डोंगरामुळे मुळा आणि मुठ्ठा नद्यांची खोरी वेगळी होतात. म्हणजे फक्त सी विधान बरोबर आहे. इथं केवळ सी. तर ऑप्शन क्रमांक 4 केवळ सी. म्हणजे 5चं उत्तर हे 4 उत्तर पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, लक्षात. फिजिकल प्लस नदी प्रणाली, फिजिकल ज्योग्राफी प्लस नदी प्रणाली, कॉमन क्वेश्चन. चल नेक्स्ट क्वेश्चन. योग्य जोड्या लावा. योग्य जोड्या लावायच्या तुम्हाला. एका साईडला जिल्हे दिले तर दुसऱ्या साईडला धबधबे दिले तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता धबधबा आहे? चला सांगा मला आता. ठाणे आहे, कोल्हापूर आहे, सातारा आणि सिंधुदुर्ग आहे. तुम्हाला कन्फर्म कोणता माहिती आहे? कन्फर्म सातारा. लिंगमाळा जर तुम्ही जर धबधबा बघितला, लिंगमाळा खूप सुंदर नैसर्गरम्य वातावरण आहे, खूप भारी, बघण्यासाठी तुम्हाला जायचंय. जर वेळ भेटला तेव्हा जा तुम्ही. हा साताऱ्याला तुम्हाला जर गेला तर महाबळेश्वरला तर जे काही स्पॉट असतात बघण्याला त्यातला एक आहे लिंगमाळा, खूप भारी आहे. ओके, साताऱ्याची जोडी लावायची लिंगमाळ्याला. कचं 4 किती जागेवर आहे बघा? 1 2 3 जागेवर आहे. चला 4 ऑप्शन कट करून टाका आता. ही कन्फर्म माहिती आपल्याला. हा, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग धबधबा नापणे या ठिकाणी आहे का रे? नापणे. ओके, जर असेल डचं 1 किती जागेवर आहे? डचं 1 बघा इथे, डचं 1 एकच जागेवर आहे. बरं, आणि ठाण्याचा झेनिथला आहे का? मग ठाण्यामध्ये झेनिथ नावाचा आहे का? अचं 2 किती जागेवर आहे बघा? अचं 2 बघा. हे बरोबर आलं, हे पण बरोबर आले आणि हे पण बरोबर आले. मग आता राहिलाच काय? कोल्हापूर मधलं कुठं आहे? पळसंबे. तर हे बचं किती आहे? 3 आहे. बचं किती आहे? 3. म्हणजे याचा अर्थ 4ही पर्याय तुम्हाला करेक्ट यायला लागले. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. ओके, म्हणजे ठाण्यामध्ये तुम्हाला झेनिथ नावाचा धबधबा आहे, कोल्हापूरमध्ये तुम्हाला पळसंबे नावाचा धबधबा आहे,
साताऱ्यामध्ये जर गेलात तुम्हाला लिंगमाळा धबधबा आहे, आणि सिंधुदुर्ग मध्ये जर गेलात तुम्हाला तर नापणे हा धबधबा आहे. आता लक्षात राहू द्या, याच्यावरती तुम्हाला आयोगाने जे क्वेश्चन आहेत 3 वेळेस या धबधब्यामधले नाव आलेले आहेत, रिपीटेशन. ओके, 3 नाही सॉरी 7 वेळेस तुम्हाला नाव आलेले आहेत हेच. ओके, नीट लक्षात राहू द्या. फक्त यांच्या जोड्यासोबत दुसरे अजून धबधबे होते, ते मी बाजूला काढून हे कन्फर्म सारखे सारखे आलेले तुम्हाला विचारले. तर हे नीट क्वेश्चन समजून जा. कोणत्या नदीवरती कोणता धबधबा आहे, नाहीतर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता धबधबा आहे, असं तुम्हाला हे जोड्या लावायचं. आता बघा, बीड मधला जो धबधबा आहे, ओके, बीड जिल्ह्यामध्ये बरं का, बीड जिल्ह्यामध्ये एक धबधबा आहे तुम्हाला सौताडा धबधबा. कोणता आहे? सौताड्याचा धबधबा. आता हा जर धबधबा जर बघितला तर आयोगाने तुम्हाला 4 वेळेस विचारलेला आहे. जिल्हा आणि धबधबा जोड्या लावा, आणि नदी आणि धबधबा जोड्या लावा. तर विंचरणा नदी आहे, विंचरणा. ओके, विंचरणा नदीवरती कोणता धबधबा आहे, तर तो आहे सौताड्याचा धबधबा. ओके, सौताडा एक गाव आहे, प्रसिद्ध धबधबा आहे, उंचावरून खूप मोठ्या उंचावरून पाणी पडतंय, महादेवाचं मंदिर आहे तिथं. ओके, तिसऱ्या सोमवारी खूप मोठी जत्रा असते तिथं. ओके, सौताड्याचा धबधबा विंचरणा नदीवर आहे, आणि ही जी विंचरणा नदी आहे, या विंचरणा नदीच्या काठावरती जामखेड, नीट लक्षात राहू द्या, जामखेड शहर वसलेलं आहे. जामखेड शहर कोणत्या नदी काठावर वसलेलं आहे, असा क्वेश्चन तुम्हाला 2017च्या PSI, ओके, PSI मुख्याला विचारलेला आहे. मग प्रीला का मुख्याला विचारलेला आहे. तर राज्यसेवका PSI ला मुख्याला असा विचारला होता की जामखेड शहर कोणत्या नदी काठावर आहे. ठीक आहे, कोणत्या? विंचरणा. आणि विंचरणा नदीवरती कोणता धबधबा आहे? सौताड्याचा प्रसिद्ध धबधबा आहे. नीट लक्षात राहू द्या. आणि विंचरणा नदीचा जो उगम आहे तो आहे तुम्हाला चिंचोलीला. कुठं आहे? चिंचोली गावात. आणि चिंचोली हे आहे बीड मधलं, ओके, बीड मधलं थंड हवेचं ठिकाण, थंड हवेचे ठिकाण. नीट लक्षात राहू द्या. काही जरी प्रश्न कुठाचा जरी विचारला, बघा एका प्रश्नावरून तुम्हाला थंड हवेचं ठिकाण कळाला, नदी कळाली, धबधबा कळाला, इतर माहिती आलं लक्षात. एक्स्ट्रा माहिती तुम्हाला एमपीएससी याच्यावरती प्रश्न विचारणार आहे. चला, तर याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे 2 नंबर. ठीक आहे, चल नेक्स्ट क्वेश्चन. भीमा नदीच्या उपनद्यांचा उत्तर दक्षिण क्रम लावा. बघा, भीमा नदीवरती तुम्हाला येणाऱ्या काळात 100% प्रश्न असणार आहे का? मागच्या सिरीज मध्ये सुद्धा मी भीमा नदीचा क्वेश्चन विचारला होता, त्यांच्या उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम सांगितला होता. आता भीमा नदीच्या उपनद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, कारण का गोदावरी नदीच्या उपनद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम, किंवा महाराष्ट्रातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे, पठारावरील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावला होता, तेव्हा छोट्या नद्या तुम्हाला आयोगाने विचारलेला होता. चला, इथं तुम्हाला एक सपोज ही भीमा नदी आहे. बघा, भीमा नदी आता नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम काढायचा आहे. बघा, पहिली नदी भीमा नदीला उत्तरेकडची जर बघितली तर ही आहे तुम्हाला वेळ नदी, वेळ. त्याच्यानंतर इथं आहे तुमची कुकडी, ओके, मीना, त्याच्यानंतर घोड, आणि त्याच्यानंतर कुकडी. ओके, ही कोणती आहे? तुमची मीना, त्याच्यानंतर आहे घोड, कुकडी, ओके, कुकडी. त्याच्यानंतर इथं तुम्हाला अजून एक हिची एक उपनदी आहे, ती म्हणजे सीना नदी. ओके, कोणती आहे? सीना. आणि सीना नदीला येऊन मिळते ती म्हणजे भोगावती. ओके, चलो, भोगावती. चला, हे तिच्या वरच्या तीरावरच्या नद्या आहेत, म्हणजे डाव्या तीरावरच्या. उजव्या तीरावरून येऊन कोणत्या कोणत्या नद्या मिळतात, तर ही आहे भामा, भामा. त्याच्यानंतर आहे इंद्रायणी, इंद्रायणी, ओके, इंद्रायणी. त्याच्यानंतर आहे पवना. पवना जी आहे ही नदी जाऊन मिळती मुळा नदीला, आणि त्याच्यानंतर इकडून आहे मुठा नदी, म्हणजे ही कोणती आहे? पवना. ओके, ही आहे तुमची मुळा, ही आहे तुमची मुठा नदी. इथून खाली जी आहे ती आहे नीरा नदी. कोणती आहे? नीरा नदी. नीरा नदीला एक नदी येऊन मिळते, ती म्हणजे वेळवंडी, वेळवंडी. आणि अजून एक नदी येऊन मिळते, ती म्हणजे कोणती आहे? करहा नदी. ओके, नंतर इथं आहे मान नदी आणि बोर नदी. ओके, मानगंगा किंवा बोर नदी. आता बरं, आता मला सांगा ह्याच्यातला भीमा नदीच्या उपनद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम, उत्तर दक्षिण क्रम.
बघा सुरुवातीला जे आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे जर वेळ, मीना आणि घोड ह्या तर ऑप्शन मध्ये नाही येतात. ओके, म्हणजे कोणती नदी? कुकडी नदी इथं दिलेली बघा एकला. सगळ्यात उत्तरेला कुकडी नदी कुठं आहे? तर इथं बघा कुकडी नदी आहे पर्याय अ ला. म्हणजे इथं 1 नंबर करा, 2 नंबर करा, 3 नंबर करा, 4 नंबर करा. इथं माझ्याकडे अ ब कडे झाले. कुकडी, पावना म्हणजे हे ऑप्शन कटा. ओके, इंद्रायणी हे ऑप्शन कटा आणि कुकडी. बघा अ आणि ड म्हणजे 1 आणि 3 मध्येच उत्तर तुम्हाला काढायचं. 1 आणि 3 मध्ये. आता मी तुम्हाला इथं नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे दिला. 1 नंबरला कुकडी आली. तर त्याच्यानंतर जर आता उत्तर तीरावर म्हणजे डाव्या तीरावरची तर एकच नदी त्यांनी दिली आहे, कारण का बाकीच्या ज्या नद्या आहेत त्या दक्षिणेकडून मिळणाऱ्या आहेत, म्हणजे उजव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या आहेत. बघा त्याच्यानंतर भामा नाहीये, इंद्रायणी आहे. म्हणजे कुकडी, त्याच्यानंतर इंद्रायणी, कुकडी आणि त्याच्यानंतर पावना. बघा पावना खाली आहे, त्याच्यावरती कोण आहे? इंद्रायणी. उत्तरेकडून दक्षिणेकडे जर बघितलं कुकडीच्या नंतर इंद्रायणी येते, त्याच्यानंतर पावना आणि त्याच्यानंतर नीरा नदी येते. ओके, इथं करा नदी पण त्यांनी दिली. चला बघा आता म्हणजे 3, 2 आणि 3 तर पर्याय ऑलरेडी उडाला. तुमच्या डोक्यात हे आणायचंच नाहीये, कन्फर्म. बघा कुकडी नदी, त्याच्यानंतर इंद्रायणी आणि त्याच्यानंतर इंद्रायणीच्या नंतर पावना नदी आली. बघा पावना नदी जर गेली त्याच्या खाली मुळा मोठा, त्याच्यानंतर इथं वेळवंडी नदी, त्याच्या अगोदर तिला करा नदी मिळाली. म्हणजे तिची उपनदी कोणती? करा. अगोदर वरून येणारी करा आणि त्याच्यानंतर कोणती आहे? नीरा. आणि इथं काय दिलीये? इथं काय दिलीये? कुकडीच्या नंतर काय आहे? पावना. पावनाच्या नंतर इंद्रायणी, नंतर करा, नंतर ने. म्हणजे हे पण उत्तर गेलं. म्हणजे पर्याय क्रमांक राहिला कोणता? 4. याचा अर्थ कुकडी उत्तरेकडून दक्षिणेकडे 1 नंबरला, त्याच्यानंतर इथं इंद्रायणी 2 नंबरला, त्याच्यानंतर पावना 3 नंबरला, करा 4 नंबरला आणि नीरा 4 नंबरला आणि करा 5 नंबरला. समज ही नीरा नदी 5 नंबर. म्हणजे पर्याय क्रमांक 4. तुम्हाला नद्यांचे खोरे दाखवता आले पाहिजे तर 2 ते 3 वेळेस व्यवस्थित नद्यांचे खोरे जर दाखवले, तुम्हाला छोटी नदी, उपनदी, सहाय्यक नदी या सगळ्या नद्या सांगता येतील. ठीक आहे. म्हणून भीमा नदीच्या उपनद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम, याचा अर्थ तुम्हाला आता कृष्णा नदी समजली. कृष्णा नदी, कृष्णा नदीला डाव्या तीराने मिळणारी तर एकच नदी येरळा. ओके, ही आहे येरळा नदी. कृष्णा नदीला डाव्या तीरावर मिळणारी येरळा, येरळाची एक नदी आहे निन्नी. बरोबर ना? मग इकडे तुम्हाला आता ज्या नद्या येऊन मिळतात यांचा कधीतरी क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की कृष्णा नदीला उजव्या तीरावरून किंवा दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, असा तुम्हाला प्रश्न विचारते. नाहीतर मग गोदावरी नदीच्या उपनद्यांचा तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, किंवा तुम्हाला महाराष्ट्र पठारावरील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम हा ऑलरेडी आयोगाने क्वेश्चन विचारून तुमचा झालेला आहे. अशा टाइपचे प्रश्न जर आले तर याचा पर्याय क्रमांक किती आहे? 4 नंबर. हे 3, हा 2 आणि हा 1. म्हणजे हे अ ब कडे झालं माझ्याकडनं चुकलं. ठीक आहे, समजून घ्या. याचं उत्तर काय आहे? 4 नंबर. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. चलो हे डबल माझ्याकडनं झाले. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करा. ओके, ठीक आहे. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने लक्षात घ्या व बरोबर विधान किंवा विधाने निवडायचे. खालील विधानं बरोबर व्यवस्थित लक्षात करून घ्या आणि नंतर बरोबर विधानं तुम्हाला कसले विधान निवडायचे? बरोबर विधानं निवडायचे आहेत. जनगणना 2011 नुसार भारतात नागरी लोकसंख्येच्या, बघा नागरी लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा 2रा क्रमांक लागतोय असं म्हणतात. ते नागरी म्हणजेच तुम्हाला शहरी म्हणायचंय त्यांना. आलं लक्षात? नागरी आणि ग्रामीण हे 2 शब्द नीट लक्षात राहू द्या. बघा ग्रामीण आणि त्याच्यानंतर आहे नागरी. ओके, नागरी म्हणजेच कसली आहे? शहरी लोकसंख्या. ओके, आता जी काही तुम्हाला इथं मला वाटतंय क्वेश्चन हा विचारून झाला असेल एकदा तरी. बघा नीट लक्षात घ्या. काय? जनगणना 2011 नुसार भारतात नागरी म्हणजे शहरी लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा 2रा क्रमांक आहे. म्हणजे प्रश्न समजला का? म्हणजे भारतात नागरी लोकसंख्येच्या बाबतीत म्हणजे शहरात राहणार जेवढे शहरात कोणत्या राज्यामध्ये शहरात जास्त लोक राहतात असं त्यांना विचारायचे. नागरी लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा 2रा क्रमांक आहे. तर हे विधान बरोबर असतं, पण कधी? जेव्हा इथं प्रथम क्रमांक दिला असतात तर. आलं लक्षात?
कारण का जनगणना 2011 नुसार भारतात नागरी लोकसंख्याच्या बाबतीत महाराष्ट्राचा जो आहे तो पहिला क्रमांक आहे, नीट लक्षात राहू द्या. म्हणून हे विधान इथं कसलंय, चुकीचं विधान आहे. दुसरं विधान काय म्हणते, महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्या, बघा ग्रामीण लोकसंख्या मधील लिंग गुणोत्तर, ग्रामीण लोकसंख्येमधील लिंग गुणोत्तर नागरी लोकसंख्येतील लिंग गुणोत्तरापेक्षा जास्त आहे. बघा नीट लक्षात राहू दे, इथं 100% जर तुम्हाला इथं जर बाकी जर काढलं तर ग्रामीण जर घेतलं आपण 54.77% लोक जे आहेत ते ग्रामीण मध्ये राहतात. 54.77, नीट लक्षात राहू द्या, किती 54.77. मग 100 मधून जर 54.77 जर मायनस केले तर तुम्हाला राहतेच किती, जवळजवळ 45.23%, बरोबर ना, 45.23% राहतील. इथं बघा ना, नागरी लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे, तर इथं दुसरा म्हणते पण प्रथम क्रमांक आहे. कारण का महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्या किती आहे, 45. म्हणजे ह्याचं एक्सप्लेनेशन पण इथं आलं, 45.23% नागरी लोकसंख्या आहे. आणि महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्येतील लिंग गुणोत्तर नागरी लोकसंख्येतील लिंग गुणोत्तरापेक्षा जास्त आहे. तर लक्षात राहू द्या, तर नीट लक्षात राहू द्या, इथं महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्येतील लिंग गुणोत्तर नागरी लोकसंख्येपेक्षा लिंग गुणोत्तरापेक्षा जास्त आहे. नागरी लोकसंख्येतील लिंग गुणोत्तरापेक्षा जास्त आहे. नागरी म्हणजे शहरी 45.23% आहे. ओके, आणि हे किती आहे, ग्रामीण 54. म्हणजेच याचा अर्थ हे विधान कसले बरोबर आहे. खालील विधान लक्षात घ्या, बरोबर विधान निवडायचंय. मग इथं फक्त ब विधान बरोबर आहे. मग याच्यापैकी आहे का कुठं ऑप्शन मध्ये, केवळ अयोग्य, केवळ ब योग्य. म्हणजे याचं उत्तर काय आहे, 2 नंबर आहे. अलग लक्षात, नीट समजून घ्या. ह्याच्या अगोदर तुम्हाला मी नंदुरबारवरती क्वेश्चन विचारला होता लोकसंख्या बाबतीत. ठीक आहे, लोकसंख्या व्यवस्थित बघून जा. बघा नेक्स्ट क्वेश्चन, तुषार सिंचन पद्धती, ठिबक सिंचन वेगळं आणि तुषार सिंचन वेगळं, नीट लक्षात राहू द्या. तुषार सिंचन पद्धती विशेषतः कोणत्या जमिनी करता योग्य आहे. बघ, याच्या अगोदरही आयोगाने क्वेश्चन विचारला, मुद्दाम मी टाकलेला आहे हा क्वेश्चन, नीट समजून घ्या. कधी बी लक्षात राहू द्या, ह्या जे मृदेचा जो पोत असतो, मृदाचा पोत जो असतो तो कशावरती डिपेंड असतो रे, मृदा, किंवा तुम्ही कलर बघून घ्या, मृदेचा रंग कशावरती डिपेंड असतो, तर त्याच्यामधले मृदातील जे जैविक पदार्थ आहेत, ओके, जैविक पदार्थ आणि त्याच्यानंतर रासायनिक पदार्थ याच्यावरती डिपेंड असतो त्याचा रंग. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला कंटेंट काय काय तुम्हाला दिलेले असतील, या सगळ्या, म्हणजे सपोज त्या मृदेमधले वाळूचं प्रमाण असेल, ओके, वाळूचं प्रमाण, त्याच्यानंतर गाळाचे प्रमाण, ओके, गाळाचं प्रमाण असेल, प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये गाळाचं प्रमाण असेल, त्याच्यानंतर काळी मृदा असेल, काळी मृदा कसली आहे, यांच्या सगळ्यांचं कमी जास्त असणारे जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात, कण असतात, आंतरराष्ट्रीय स्तरानुसार त्या कणानुसार तुम्हाला वर्गीकरण केलेलं मी सांगितलेलं होतं याच्या अगोदर. ठीक आहे, टॉपिक मध्ये ऑनलाईन ऑफलाईन बॅच मध्ये दिलेला आहे. त्याच्यावरून तुम्हाला त्या मृदेचा पोत ठरवत असतो किंवा त्याच्यातले घटक ठरतात. आता तुम्हाला जसं तुम्हाला मृदेचे प्रकार माहिती आहेत, ओके, मृदेचे प्रकार आहेत, तसे सिंचन पद्धती आहेत, पाणी देण्याचे जे स्रोत आहेत, तुम्हाला 5 स्रोत सांगितले होते, 4 मुख्य स्रोत आहेत. 5वा जो आहे तुषार आणि ठिबक सिंचन, याच्यामुळे पाण्याची बचत होती फक्त. ठीक आहे, बाकी 4 तुम्हाला महत्वाचे सांगितले होते. मग आता कोणती पद्धत कोणत्या पीक जमिनीसाठी महत्वाची आहे असं तुम्हाला विचारलंय. बघा, नीट समजून घ्या. रेताळ जमीन म्हणजेच थोडक्यात याच्यामध्ये वाळूचे प्रमाण कसं असतं, वाळूचे प्रमाण थोडंसं जास्त असतं. ओके, रेताळ म्हणजे कसली, वाळूचं प्रमाण जास्त असतं. चिकन मातीची जमीन ही जी आहे, ही काळी माती जी असते ना, गाळाची किंवा काळी माती, ओके, त्याचाच प्रकार आहे. काळी मृदा किंवा गाळाची मृदा त्याचाच प्रकार आहे. ही गाळाची मृदा, काळी मृदा आणि चिकन माती, आणि पोयट्याची जी मृदा आहे ती सुद्धा तुम्हाला त्याचाच प्रकार आहे, काळ्या मृदेचा. चिकन माती, चिकन मृदा, ओके, यांचेच प्रकार आहेत हे सगळे. ओके,
मग गाळाच्या मृदेला तर तुषार ठिबक सिंचन याची गरज नाही का? गाळ त्याच्यामध्ये ऑलरेडी पाण्याचा निचरा होत नाही, त्याच्यातच पाणी साचलेलं आहे. चिकन मातीमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये ती माती चिकन बारीक बारीक असते, त्याच्यामुळे ती वर पाणी धरून ठेवती, याला तर गरज नाही लागणार. कोयट्याची त्याच्यात प्रकार आहे. म्हणजे राहिलं रेताड जमीन. रेताड म्हणजे त्याच्यामध्ये वाळूचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. बघा तुम्ही जर जळगाव खानदेशामध्ये जर गेलात, ओके खानदेश, तर खानदेशामध्ये तुम्हाला नद्यांनी वाहून आणलेला गाळाचा प्रदेश तर आहेच आहे, रेती त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी जास्त आहे. ठीक आहे ना? मग तुषार सिंचन जे आहे ना, ही कधी बी लक्षात राहू द्या, तुषार सिंचन ही पद्धत तुम्हाला रेताळ जमिनीसाठी खूप मोठ्या उपयोगी, विशेषतः कोणत्या जमिनी करता योग्य आहे, तर रेताळ जमिनीसाठी योग्य आहे, ज्याच्यामध्ये वाळूचं थोडंसं प्रमाण जास्त आहे. ठीक आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थलांतरित शेती केली जात नाही म्हणते? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थलांतरित शेती केली जात नाही? आता स्थलांतरित शेती म्हणजे काय याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं, याच्या अगोदरही क्वेश्चन विचारलेला होता. स्थलांतरित शेती म्हणजे घनदाट अरण्य जंगल जे आहे तिथालच्या मधल्या भागातच झाडांची कटाई करणे, पेटून देणे, जाळून टाकणे, साफ करणे तिथालचं जागा आणि तिथं जमीन म्हणजे पीक घेणं आणि काही वर्षाच्या नंतर ती जागा बदलणे आणि अजून दुसऱ्या ठिकाणी जाणे, अशी जमिनीची स्थलांतरण होत असेल तर त्याला स्थलांतरित शेती म्हणायचं. मग बीड मध्ये स्थलांतरित शेती केली जाते का? नाही, बीड मध्ये केली जात नाही स्थलांतरित शेती. औरंगाबाद मध्ये होते का? नाही. ओके. चंद्रपूर मध्ये होती का? यस. पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला स्थलांतरित शेती केली जाते. ओके. त्याच्यानंतर भंडाऱ्यामध्ये होती का? यस, भंडाऱ्यामध्ये पण होती. जालना जिल्ह्यात होती का? नाही. पण ठाणे जिल्ह्यात सुद्धा स्थलांतरित शेती केली जाते. नीट लक्षात राहू द्या, ठाणे जिल्ह्यात सुद्धा तेवढाच उपयोगी आहे. मग आता मला सांगा, इथं तुम्हाला क, ड आणि ई, आता हे कुठं ऑप्शन आहे? हे कुठं ऑप्शन मध्ये दिलेलं आहे का? पण प्रश्न काय विचारलाय दादा? प्रश्न विचारलाय कोणत्या जिल्ह्यामध्ये केली जात नाही. मग कुठं केली जात नाहीये हे समजून घ्या. मग अ मध्ये होत नाहीये, केली जात नाही, ब मध्ये केली जात नाहीये आणि फ मध्ये केली जात नाहीये. मग ऑप्शन मला सांगा, अ त्याच्यानंतर ब आणि त्याच्यानंतर फ, असं ऑप्शन मध्ये कुठे आहे बरं? अ, ब आणि फ, पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात? नीट लक्षात राहू द्या, शेवटपर्यंत प्रश्न वाचायचा, शेवटपर्यंत, कारण का इथपर्यंत वाचून उत्तर सुद्धा ऑप्शन मध्ये आहे. नीट लक्षात राहू द्या. ठीक आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील बॉक्साईट जे खनिज आहे, खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र कुठे आहे? मी तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं, जर तुम्हाला बॉक्साईट वर क्वेश्चन आला तर तुम्ही मराठवाड्यात आणि विदर्भात चुकूनही जायचं नाही रे बाबा, नाही. नीट लक्षात राहू द्या, कारण का तुम्हाला हे पश्चिम महाराष्ट्र, ओके, पश्चिम महाराष्ट्र प्लस तुमचा कोकण किनारा, ओके, कोकण, इथंच तुम्हाला आढळतं आहे हे बॉक्साईट. इतर जिल्ह्यामध्ये अजिबात जायचं नाही, लक्षात राहू द्या. मग तुम्हाला काय विचारलंय आता प्रश्न बघून घ्या, महाराष्ट्रातील बॉक्साईट खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र कुठे आहे? मुख्य क्षेत्र कुठे आहे? तर नागपूर भंडाऱ्याला नाही, कारण का तिकडे विदर्भात जायचंच नाही. ओके, मॅग्नी नाही विचारलं तुम्हाला. हा, गोंदिया गडचिरोली आहे का? नाही, कारण का विदर्भ मराठवाड्यात जायचंच नाही. सिंधुदुर्ग रत्नागिरी, यस, सिंधुदुर्ग रत्नागिरीला पण आहे. कोल्हापूर आणि ठाण्याला, यस, कोल्हापूर ठाण्याला आहे. याच्या व्यतिरिक्त बघा पालघरला पण आहे तुम्हाला काय बॉक्साईट, पालघर आहे, ठाणे आहे, त्याच्यानंतर मुंबई उपनगरला आहे, त्याच्यानंतर रायगडला आहे, रत्नागिरीला आहे, सिंधुदुर्गला आहे, कोल्हापूरमध्ये आहे, सांगलीमध्ये, साताऱ्यामध्ये आहे, पुण्यामध्ये आहे. एवढ्या ठिकाणी तुम्हाला बॉक्साईट तुम्हाला पाहायला भेटतं. आता पुण्यामध्ये आणि साताऱ्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये, पण सांगली मधलं जे आहे, आता नीट वैशिष्ट्य बघा, सांगली मधलं जे आहे ते कमी प्रतीचे येतं. कसले आहे? कमी प्रतीचं बॉक्साईट आहे, कमी प्रतीचं. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते उच्च प्रतीचे बॉक्साईट आहे. कसलं आहे? उच्च प्रतीचं बॉक्साईट कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आणि सह्याद्री मधलं जे बॉक्साईट आहे ते सुद्धा तुम्हाला कसल्या प्रकारचे आहे? थोडक्यात उच्च प्रतीचं बॉक्साईट तुम्हाला पाहायला भेटेल. आलं लक्षात? पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आणि कोकणातले मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जर सोडलं तर बाकीच्या 5 जिल्ह्यामध्ये कोकणातल्या आणि बाकीच्या इकडच्या जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर असेल, सांगली असेल, ठीक आहे, आणि हे बाकीचे जिल्हे, म्हणजे एवढ्या ठिकाणी बॉक्साईट आढळतंय. तिकडं जायची गरज नाही विदर्भात, मराठवाड्यात. म्हणून याचं उत्तर बघा, ब आणि ड. ब आणि ड कुठे? क आणि ड.
क आणि ड. यस, पर्याय क्रमांक किती आहे याचा 2 नंबर याचा ऑप्शन तुम्हाला द्यायचा आहे. नीट लक्षात राहू द्या. खालील जिल्ह्यातील मे महिन्यातील तापमान कक्षा उतरत्या क्रमाने लावा. उतरत्या क्रमाने तापमान कक्षा विचारल्यात तुम्हाला. उतरत्या म्हणजे कसल्या रे? उतरत्या म्हणजे 1 2 3 4 5 असा का? हा, इकडे 40 30 20 10 कसल्या? उतरत्या क्रमाने म्हणजे कसल्या? तर जास्त कडून कमीकडे. जास्त कडून कमीकडे. उतरत्या क्रमाने म्हणजे जास्त कडून कमीकडे. मग नागपूर मध्ये जर गेलात, बघा सोलापूर आहे, रत्नागिरी आहे आणि मुंबईमध्ये आहे. आता याच्या जर तापमान जर कक्षा जर बघितल्या तर मुंबईमध्ये तुम्हाला 5 ते 6 अंश सेल्सिअस तापमान कक्षा पाहायला भेटतील. कुठं? मुंबईमध्ये. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला रत्नागिरी म्हणजे 6 अंश सेल्सिअस जे आहे, 6 अंश सेल्सिअस थोडक्यात इकडं 5 अंश सेल्सिअस. ओके. सोलापूर मध्ये जर गेलात तुम्ही, सोलापूर मध्ये तुम्हाला 15 अंश सेल्सिअस आहे, 15 पॉइंट समथिंग, आणि इकडे तुम्हाला आहे 14 अंश सेल्सिअस तापमान. म्हणजे बघा कुठं जास्त आहे? ब अ ड क असं कुठं ऑप्शन आहे का? क्रमाने काय सांगितलं? ब अ आणि क ड म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचा ऑप्शन मध्ये तुम्हाला सांगायचं आहे. आता बघा थोडक्यात तुम्हाला इकडे बघा, इकडे समुद्र किनारा जास्त आहे. इथलं दिवसाचं तापमान जर बघितलं आपण मुंबई आणि कोकणाचं जर बघितलं, कोकणाचं तुम्हाला 32 ते 33 अंश सेल्सिअस तुम्हाला तापमान असतं. ओके. 32 ते 33 अंश सेल्सिअस तापमान. दिवसा आणि रात्रीच्या तापमानामध्ये तिथं जास्त फरक नसतो. ओके. आणि सह्याद्रीमध्ये जर गेला तर तुम्हाला कमीच तापमान आहे, 20 ते 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान. ओके. त्याच्यानंतर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर गेलात, म्हणजे त्याच्यातले पण 2 जिल्हे जर घेतले आपण, पुण्यामध्ये जर गेला आणि सोलापूरमध्ये जर गेला, तर या 2 जिल्ह्यामध्ये इथं तापमान तुम्हाला जास्त असतं. मराठवाड्यामध्ये तुम्ही गेलात तर नांदेड मध्ये सगळ्यात जास्त तापमान, बीड नांदेड. त्याच्यानंतर तुम्ही इकडं पूर्व विदर्भात जर गेलात तर गडचिरोली आणि त्याच्यानंतर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला तापमान जास्त असतं. ठीक आहे. आता नीट लक्षात राहू द्या, तापमान कक्षा जर बघितल्या तुम्ही, तापमान कक्षा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना, पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना तापमान जर कक्षा बघितल्या तर मुंबईमध्ये तुम्हाला 6.1, मग असे मी किती दिलं? मुंबईमध्ये तुम्हाला किती? 6.1 अंश सेल्सिअस. अंश सेल्सिअस हे 100% फायनल ठेवायचं, 6.1. पण जर 6 पॉइंट ऑप्शन मध्ये नसेल तर मी तुम्हाला ऑप्शन नंबर 2 दिले, 10.4 ऑब्लिक इथे किती घ्यायचे? 10.4 अंश सेल्सिअस तापमान तुम्हाला मुंबईचं दिले. ओके. त्याच्यानंतर रत्नागिरीचं जर बघितलं तर 5.5 आहे. रत्नागिरीचं किती आहे तुम्हाला? 5.5 अंश सेल्सिअस आहे. पुणे जर बघितलं, पुण्यामध्ये किती दिले तुम्हाला? 15. ओके. किंवा तुम्हाला किती दिले? 17.5 अंश दिलेला आहे. ओके. त्याच्यानंतर महाबळेश्वर जर बघितलं, साताऱ्यामधलं इथलचं महाबळेश्वर, तर इथं तुम्हाला किती दिले? 10.6 दिले तापमान कक्षा बरं का. सोलापूरमध्ये 15.6 आहे. सोलापूरमध्ये 15.6 म्हणजे इथं पुण्यापेक्षा जास्त दिले टेम्परेचर. पण हे मी तुम्हाला ऑप्शन मध्ये दिले बरं का. 15 अंश सेल्सिअस तापमान कक्षा असतात, त्या तुम्हाला 17.5 पर्यंत जाऊ शकतात कधीतरी. पण इथलच्या तुम्हाला 15.6 आणि पुण्यातल्या 15, सोलापूर मधल्या 15.6 आहेत. आता हे ऑप्शन मध्ये दिले, हे कधीतरी नोंद झालेले आहेत. ओके. पण ह्या 100% तुम्हाला जर उत्तर जर विचारलं तापमान कक्षा तर ह्या द्यायच्या. त्याच्यानंतर पुढे तुम्ही अमरावती मध्ये जर गेला तर इथं पण किती आहे? 15 जवळजवळ आहे, 15 अंश सेल्सिअस तापमान कक्षा. आणि नागपूर मध्ये जर गेला तर तुम्हाला किती दिल्या? नागपूर मध्ये तुम्हाला दिल्या 14.1 किंवा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे मी 15.7. ओके. आता ह्या दिल्यात तुम्हाला, पण याच्यातले हे मी सगळे दिल्यात, पण तुम्हाला प्रश्नामध्ये कोणत्या विचारल्यात? नागपूरची विचारली. नागपूरची इथलच्या ऑप्शन नुसार याचं उत्तर काढायचं ना. ऑप्शन मध्ये काय दिले तर या इथं सगळ्यापैकी दिलेल्यापैकी तुम्हाला बघा, इथं ब म्हणजे 15 अंश सेल्सिअस असणाऱ्या सोलापूर 1 नंबरला येईल. इथे 1 नंबरला सोलापूर. त्याच्यानंतर 14 अंश सेल्सिअस म्हणजे नागपूर 2 नंबरला येईल. ओके. ब अ
ब आणि त्याच्यानंतर अ. त्याच्यानंतर 3 नंबर कर. रत्नागिरीला किती येतात? ओके, ब अ क ड. नाही, एक सेकंड. ब अ ड आणि हे 2 नंबर ऑप्शन यायला पाहिजे. बघा नागपूरला किती आहे? नागपूरला तुम्हाला दिलेले आहे नागपूरला 14, त्याच्यानंतर सोलापूरला 15, म्हणजे ब सोलापूरला धरा 1 नंबरला येईल. त्याच्या खाली नंतर अ नंबर येईल 14 ला. त्याच्यानंतर ड कोण आहे? मुंबई, कारण इथं 6°C ते 10°C दिलाय. आणि इकडे त्याच्यानंतर कोण येईल? रत्नागिरी. सगळ्यात कमी कुठे येतं? रत्नागिरी 5.5 किंवा 5 क. म्हणजे माझ्याकडनं चुकून 3 झालं होतं, तर 3 नाहीये, तर कोणते 2 नंबर याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. मी मुद्दाम इथं तुम्हाला सगळ्यांचे जे आहे हे दिलेलं आहे. काय तापमान कक्षा जे आहेत ते दिलेले आहेत. पश्चिमेकडून पूर्वेकडे, कोकणातून पश्चिमेकडून पूर्वेकडे तापमान कक्षा ज्या आहेत ना त्या वाढत जातात. ओके, वाढत जातात. आता इथं मी तुम्हाला दिलं की बाबा किती? 15, 14, 15. इकडे तुम्हाला कधी कधी 27 किंवा 29° पर्यंत सुद्धा गेलेले आहेत. आलं लक्षात? 15 ते किंवा 14 ते 29° विदर्भात, कोकणात, विदर्भात 27 ते 29° पर्यंत तापमान कक्षा सुद्धा गेलेल्या आहेत. इकडच्या तुम्हाला 15, म्हणजे याचा अर्थ पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना तापमान कक्षा काय होतात? वाढत जातात. आलं लक्षात? चलो, खालीलपैकी अयोग्य विधाने निवडा. अयोग्य म्हणजे कसले? चुकीचे विधान निवडायचे. ओके, चुकीचे विधान निवडायचे. धुळे जिल्ह्याच्या नैऋत्य भागात धानोऱ्याचे डोंगर आहेत. धुळे जिल्हा आहे थोडक्यात. ओके, इथं धुळे, इथं ठीक आहे. याच नकाशामध्ये आपण घेऊया. धुळे जिल्हा कुठे बघून घ्या. धुळे जिल्ह्याच्या नैऋत्य भागामध्ये तुम्हाला विचारते धानोऱ्याचे डोंगर. हा इथं धुळे. धुळे जिल्ह्याचा नैऋत्य भाग कुठं आला रे? हा इकडचा पश्चिम, पूर्व, दक्षिण, त्याच्यानंतर उत्तर, इकडचा काय? नैऋत्य, आग्नेय, ईशान्य आणि सॉरी अरे बापरे, इथलचा काय आहे? नैऋत्य, त्याच्यानंतर वायव्य, त्याच्यानंतर ईशान्य आणि त्याच्यानंतर आग्नेय. म्हणजे कुठे विचारलाय तुम्हाला? आता नैऋत्य भागात विचारलाय ना. धुळे जिल्ह्याच्या नैऋत्य भागात, धुळे जिल्ह्याच्या हा जो नैऋत्य भाग आहे इथं हे डोंगर रांग आहेत. या भागामध्ये कोणते येतं? धानोऱ्याचे डोंगर आहेत. यस, हे विधान कसं आहे? बरोबर आहे. कारण का नैऋत्य भागात धानोऱ्याचे डोंगर आहेत. तोरणमाळ हे तोरणमाळ हे सातपुड्यातील सर्वाधिक उंचीचे शिखर. बघा, तोरणमाळ हे सातपुड्यातील सर्वाधिक उंचीचे शिखर अक्राणी तालुक्यात आहे. मला एक सांगा, सातपुड्यातील सर्वात उंचीचं शिखर कोणतं आहे रे? धूपगड. ओके, कोणतं आहे? धूपगड, बरोबर ना. जवळजवळ 1350 मीटर उंची त्याची, धूपगडची. त्याच्यानंतर कोण येतं रे? आस्तंबा. ओके, कोणतं येते त्याच्यानंतर? आस्तंबा. याची उंची किती आहे? 1325 मीटर. त्याच्यानंतर कोणतं आहे? त्याच्यानंतर येते वैराट. ओके, वैराट. याची उंची किती आहे? 1177. गाडी नंबर प्लेट सांगितला होता मी 1177. त्याच्यानंतर कोणता आहे रे? त्याच्यानंतर आहे चिखलदरा. ओके, चिखलदरा. याची उंची किती आहे? 1115. 1117 जे आहे ना, हे नाहीये, तर याची उंची 1115 आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे तुमचं तोरणमाळ. ओके, तोरणमाळ. याची उंची किती आहे? 1036 मीटर. 1036 मीटर. मग मला सांगा, हे याच्यातलं उंचीचं शिखर असू शकतं का? तर नाही, हे चुकीचे. धुळे जिल्ह्याच्या नैऋत्य भागात धानोऱ्याचे डोंगर आहेत. हे चुकीचं. हे तोरणमाळ हे सातपुड्यातील सर्वाधिक उंचीचं शिखर अक्राणी तालुक्यात आहे. टोटल चुक आहे. यावल हे अभयारण्य जळगाव जिल्ह्यात आहे. पक्षी अभयारण्य हे जे आहे हे उत्तर मिळेल. अ आणि ब जे आहेत ते बरोबर येतं. कसलं विचारलंय? चुकीचं विचारलंय. मग ब हे चुकीचं आहे याचं उत्तर. म्हणजे याचं उत्तर काय? ब, फक्त ब, फक्त ब. नीट लक्षात राहू द्या. पक्षी अभयारण्य. चल, खालीलपैकी कोणत्या शहरास, हे बघा खूप खतरनाक क्वेश्चन आहे बरं का. खालीलपैकी कोणत्या शहरास अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर जे आहे ते काय पाहिजे? जळगाव. इथं जर जळगाव जिल्हा जर तुम्ही बघितला, जळगाव जिल्ह्यामध्ये इथं मोहाडी तुम्हाला गाव दिलेलं आहे इथं. ओके, मोहाडी इथं सगळ्यात खालचं गाव आहे जळगाव मधलं, सगळ्यात दक्षिणेकडचं. आणि या मोहाडीची जी सीमा आहे, तुम्ही म्हणणार मग इकडे दक्षिण,
इथलच्या भागामध्ये, म्हणजे इथं, कारण का इथून तुम्हाला लगेच औरंगाबादची सीमा लागते, बरोबर ना. आणि सातमाळा अजिंठा डोंगर आहे, हा सातमाळा, आणि इथून सुरू काय झाला, अजिंठा डोंगर सुरू झाला. म्हणजे त्या गावापासून प्रवेशद्वार जर विचारलं, प्रवेशद्वार तिकडून उतार आहे, मग जर प्रवेशद्वार जर बघितलं तर तुम्हाला काय सांगायचे, जळगाव जिल्ह्यामध्ये या अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात आहे. नीट लक्षात राहू द्या. 14चं उत्तर जे आहे ते आहे 3 नंबर. अहमदनगर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या डोंगर किंवा डोंगर रांगा आहेत? अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रातला क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे. नीट लक्षात राहू द्या. आणि या अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणते डोंगर आहेत तर कळसुबाईचे डोंगर आहे, अदुला डोंगर आहे, घोडसगावचे डोंगर आहे, हरिश्चंद्र डोंगर आहे. तर हे नाहीये म्हणून हे पहिलं उत्तर गायब झालं. बाळेश्वरचे डोंगर आहेत, अदुला आहे, हरिश्चंद्र आहे. हस्तीचे डोंगर नाहीये तर कारण का जळगाव मध्ये गेले म्हणून हे उत्तर नाहीये. ओके, कळसुबाईचे डोंगर आहे, हस्तीचे डोंगर आहे, घोडसगाव इथं परत रिपीट झाले म्हणून पर्याय क्रमांक क पण उडालं. म्हणजेच याचा अर्थ याला 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर द्या अ ब क च्या ऐवजी. मग कळसुबाई आहे, अदुला डोंगर आहे, बाळेश्वरचे डोंगर आहे आणि हरिश्चंद्र डोंगर आहे. म्हणजे एवढे 4 डोंगर हे अहमदनगर मध्ये आहेत म्हणून त्याचं उत्तर जे आहे ड किंवा म्हणजेच त्याचं पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर द्यायचं आहे. अहमदनगर जिल्ह्याला घड्याळच्या काट्यानुसार वगैरे वगैरे क्वेश्चन खूप वेळा आयोगाने विचारलेले आहेत. हा क्वेश्चन आयोगाने या अहमदनगर जिल्ह्यावरती विचारलेला नव्हता म्हणून हा मी तुम्हाला टाकलाय. कळसुबाईचे डोंगर हे अहमदनगर मध्ये आहे, कळसुबाई शिखर अहमदनगर मध्ये, अदुला डोंगर आवड. बाळेश्वर जर बघितलं तर कुईधालचं देवस्थान आहे आणि कुठल्याही दुकानाला पाट्या तुम्हाला दिलेल्या आहेत बाळेश्वर सुप्रसन्न, तर बाळेश्वर नावाने. आणि त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड हे शिखर किल्ला तुम्हाला अहमदनगर मध्येच आहे. ठीक आहे, आणि हे थंड हवेच्या ठिकाण सुद्धा अहमदनगर मध्येच आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला 15 पैकी 15 क्वेश्चन आपले या ठिकाणी झालेले आहेत. ओके, ठीक आहे, लक्षात राहू द्या आणि बिलकुल घाबरायचं नाही. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. एक्झाम ओरिएंटेड जे आहे तुम्हाला टेस्ट सिरीज म्हणजे तुमच्या संभाव्य प्रश्न सिरीज चालू केलेल्या आहेत. आणि कधी टेन्शन आलं तर मला कॉल करायचा. पराभवाची भीती बाळगू नका, बिलकुल पराभव तुमचा होईल अशी भीती बिलकुल बाळगायची नाहीये. एक मोठ्या विजयाचे तुमचे सर्व जे आहे पराभव पुसून टाकले जाऊ शकणार आहेत. नीट लक्षात राहू द्या, खूप भारी वाक्य. पराभवाची भीती बाळगू नका, एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव जे आहेत सर्व पराभव ते पुसून टाकू शकतो फक्त. आणि हे टाकू शकतो कधी, 30 एप्रिल तुमच्या ह्याच्यामधली सगळ्यात भारी आहे हे पुसून टाकण्यासाठी, हे सगळे पराभव पुसून टाकण्यासाठी तुमच्याकडे 30 एप्रिलची एक्झाम आहे. 30 एप्रिलच्या एक्झाम साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि 30 एप्रिल मध्येच तुम्हाला हे सगळं जे आहे विजय तुम्हाला मिळायचा आहे, पूर्व परीक्षा पास व्हायची आहे. काही जरी अडचण आल्या तरी तुम्हाला मी नंबर दिलेला आहे 9923739323 व्हॉट्सअपचा नंबर आहे. मेसेज करा आणि कॉल करा, बिंदास कॉल करा. मी सगळ्यांचा जरी कॉल एखाद्या वेळेस लेक्चर मध्ये असेल तर उचललेला नाहीये, पण मी परत रिपीट त्यांना मी 100% कॉल करतो, मेसेजला पण उत्तर देतो आणि कॉलला पण उत्तर देतो. ठीक आहे, लक्षात राहू दे. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. येणाऱ्या काळातल्या तुम्हाला बॅचेस जे आहेत सध्याला कंबाईंड प्रीची तुम्हाला बॅच ऑलरेडी आहे जी तुम्ही जॉईन करू शकता. ओके, त्याच्यानंतर एमपीएससी प्री राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच आहे तीही तुम्ही जॉईन करू शकता. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला रिव्हिजन, 1 डे रिव्हिजन बॅच आहे, मॅरेथॉन बॅच, त्या 2 चालू होणार आहेत. म्हणजे कंबाईनची जी आहे कंबाईन तुम्हाला प्री, ओके, आणि त्याच्यानंतर राज्यसेवा, ओके, राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये आणि कंबाईन पूर्व मध्ये अशा 2 1 डे रिव्हिजन बॅच ज्या आहेत त्या येणाऱ्या काळात तुम्हाला चालू होणार आहेत. सध्याला 2 तुमच्या इथं चालू आहेत. ठीक आहे, चला. तर काही जरी अडचण आली तर प्ले स्टोर तुम्हाला नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करा, SMS करा, काही पण केलं तरी मी उत्तर तुम्हाला देणारच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा. आता बॅक टू बॅक धाप 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 सगळे लेक्चर तुम्हाला जे आहेत संभाव्य प्रश्न सिरीज, ह्या ब्रह्मास्त्र प्रश्न सिरीज असणार आहे, सिरीज चालू केली आहे. दुसरं लेक्चर आहे आज आपलं, त्यामुळे युट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा. लवकरात लवकर लगेच व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं आणि तुमचा वेळ जाणार नाही. ठीक आहे, चला या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद आणि टेक केअर. काळजी घ्या आणि व्यवस्थित आपले लेक्चर शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती येणाऱ्या काळात तुम्हाला भेटणार आहे. थँक्यू.